बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा, महाराष्ट्राचं हित. आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्याबरोबर एसनशी नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबतच्या युतीबाबत भाष्य केलंय. ही मुलाखत दिली होती महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलसाठी. मराठी सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक मुलाखत घेतली. त्यामध्ये राज ठाकरे यांना शिवसेनेसोबतच्या युतीबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं की आमच्या दोघांमधली भांडणं ही महाराष्ट्रापेक्षा मोठी नाहीत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आम्ही एकत्र येणं, एकत्र राहणं फार काही कठीण नाहीये. पण ही माझी केवळ एकट्याची इच्छा नाहीये, दोन्ही बाजूनी त्याला रिस्पॉन्स हवा, अशा अर्थाचं त्यांचं ते विधान होतं. आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली आहे का, की राज ठाकरेंची ही उद्धव ठाकरेंना ऑफर आहे का युतीबाबतची. कारण येत्या काळात महापालिका निवडणुका होणार आहेत. विशेष करून मुंबई महापालिका निवडणूक ही खूप महत्वाची मानली जाते. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी केलेलं हे विधान, आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी देखील या विधानाला प्रतिक्रिया दिलेली आहे. आज योगायोग असा होता की आजच भारतीय कामगार सेनेची सर्वसाधारण सभा झाली. या सभामध्ये उद्धव ठाकरेंनी देखील राज ठाकरेंच्या ऑफरवर भाष्य केलं. ते नेमकं काय म्हणाले तुम्हीच पहा. माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा, महाराष्ट्राचं हित. आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्याबरोबर एसनशी नाही, गद्दार सेना नाही. पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजप बरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा, बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकीच्यांना, ह्या चोरांना गाठी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची. राज ठाकरेंच्या ऑफरवर आता उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे, पण त्याला अटी शर्ती देखील जोडलेल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या अटी शर्ती मान्य करतील का आणि आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते एकत्र येतील का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.